अध्यक्ष ओमकार एकनाथ माने साहेब आणि त्याच्या सौभाग्यवती स्नेहलताई एकनाथ माने मॅडम यांच्या माध्यमातून आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 सर्व क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. क्वार्टर फायनल क्रमांक 4 सध्या आपण पाहतोय. इथे सुरू होते न्यू ओमकार 11 विपक्ष पोद्दार 11 करावे, जिथे न्यू ओमकार 11 संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 4 षटकांचा हा सामना. 3 क्वार्टर फायनल झालेले आहेत. सह्याद्री 11 आणि समर्थ 11 यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर होईल. दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद घ्या. सह्याद्री 11 आणि समर्थ 11 आणि त्यानंतर स्पार्टन संघ दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळेल आणि या मॅचमध्ये जिंकणारा संघ स्पार्टनच्या विरुद्ध खेळणार आहे सेकंड सेमीफायनल मॅचमध्ये. चला बॅट्समन या उद्या मैदानात आयोजन कमिटी आणि पंचही सूचित करतात, कारण बघा 7:45चा आपल्याला वेळ दिला होता आयोजन कमिटीने आणि तो आता वेळ होऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आयोजकांना कॉपरेट करूया, कारण 1.5 तास झाले सामने थांबलेले आहेत. चला धनेश आणि जय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवर ओम बिडवई पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामन्याला सुरुवात, क्वार्टर फायनलला सुरुवात होते. 15 वर्षाचा युवा गोलंदाज ओम बिडवई ज्याने इम्प्रेस केले. पहिला चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. चला करावे संघ 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आयोजन कमिटी सांगते, अन्यथा पेनल्टी असणार आहे, कारण पहिला चेंडू पडून गेलाय आणि आपला खेळाडू नाहीये. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यावर, याची नोंद घ्या. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे इथे पेनल्टी लागेल आता तुम्हाला. किती रनची पेनल्टी आहे दादा? 5 रनची आहे ना? यस, 5 रनची पेनल्टी असणार आहे. आणि बॅटिंग करणारी टीम, तुम्हाला अजून एक पेनल्टी आहे की ब्ल्यू कलरची ट्रॅक पॅन्ट आपण घातली आहे. धनेश सांगितलंय, समोरच्या टीमला सांगितलंय का? ऍग्री केलंय? ओके ठीक आहे, चालेल, हरकत नाही. सांगून केलं असेल तर हरकत नाही. चला 5 रनची तो पेनल्टी लागलेली आहे पोद्दार 11 करावे संघाला. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय चौकार आणि इथे बघा वाईट बॉल आलाय आणि तिथे पहिली विकेट आली आहे. ओम बिडवई आणि मात्र धनेश याला बाद केलंय. मच्छिंद्र आलेत नवीन फलंदाज. मॅक या नावाने सुपरिचित. स्कोर 5 आहे. वाईडवर यष्टीचित झाले ते फलंदाज आपण पाहतोय धनेश.
मागे मात्र उलट्या बॅटने खेळून काढलाय आणि इथे पंचांकडे अपील केली गेली. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पाहूया. येस, थर्ड अंपायर आमचे जॉईन होतील पीटीसी लाईव्ह वर. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांनी कन्फर्म केलंय. जय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का आपण पाहतो पहिल्याच ओव्हरमध्ये लागतोय, तो पोद्दार 11 करावे संघाला. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 4. ओमकार आता नवीन फलंदाज येतात. ओमकार आता नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक. हो, चांगला चेंडू ऑन साइडला. डावखुराताचा फलंदाज, चांगली फिल्डिंग आणि 1 रन इथे पूर्ण होत असताना आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 6च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 6 धावा धावफलकावर. क्वार्टर फायनल क्रमांक 4 जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाणार. स्पार्टनच्या विरुद्ध खेळणार. फुलटॉस बॉल, गॅप मध्ये बॉल, ऑन साइडला येतोय चौकार. चार चेंडू झाले, 10 धावा धावफलकावर. नो बॉल आणि नो बॉलवर मात्र क्रॅकिंग फटका लगावला होता मॅकने, अर्थात मच्छिंद्रने. मात्र गॅप काही भेदता आला नाहीये. 9ची 1 रन मिळते. टीमची टोटल 11 वर जाऊन पोहोचते आता. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. ओम बेडवई, वय वर्ष 15 असलेला हा गोलंदाज. यावेळेस बॅकफुटला जात असताना ऑन साइडला अजून एक चौकार. चला टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 15च्या घरात. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय पहिलं आणि 2 गडी गमावत पोद्दार 11 करावे संघ जाऊन पोहोचलाय तो 15च्या घरामध्ये. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. मंदार आलेत आता सेकंड ओव्हर मध्ये. एक अनोखी शैली आहे त्यांची बॉल डिलिव्हर करण्याची. आतमध्ये आलाय. ब्रेक चेंडू डावखेर हाताचा फलंदाजासाठी अफलातून चेंडू हाताळलाय. ओमकार आहेत तिकडे डावखेर हाताचे फलंदाज. त्यांना करत समजला नाही हा चेंडू पहिल्यांदा. 1 रन मिळते. टीमची टोटल 16. 16 रन्स ऑन बोर्ड आपल्याला होताना पाहायला मिळतात. 16 धावा, 2 विकेट्स. आता मच्छिंद्र अर्थात मॅक ऑन स्ट्राइक. अनोखी शैली मंदारची, कारण चेंडू रिलीज केल्यानंतर तो अब्रेक करेल की लेग ब्रेक करेल हे फलंदाजाला ओळखणं भरपूर कठीण आहे प्रथम दर्शनी तरी. फुलटॉस घेतलाय बॉलला. चांगली फिल्डिंग सॅम आणि समीर लाड. हो डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित तिथे विकेट मिळवता आली असती. कीपर होते मात्र त्यांना काही बॉल गॅदर करता आला नाही. पुष्करला आपण पाहिलं ऍज अ विकेट कीपर. नो बॉल आहे आताचा. ओम गणेश सोसायटीचे रहिवासी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही पवार साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 17 धावा होतात कारण नो बॉल होता हा. नो बॉलवर धावून कुठली रन आली नाही, तर 9ची एक्स्ट्रा मिळाली.
ओ इथे काय घडलंय, इथे काय घडलंय बघूया बघूया. हाताने स्टंप उद्ध्वस्त केलेत. येस, डॉट चेंडू येतोय फक्त हा, कारण बेल्स ज्या उडल्या त्या हाताने उडल्या, बॉल हातात नव्हता त्यावेळी. डॉट चेंडू. 17-2 पोद्दार 11 करावे. मॅक आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र आणि ओमकार असे दोन सध्या आपण पाहतो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही डावकऱ्याचे फलंदाज आहेत. पुढचा बॉल मंदार सज्ज होतोय. हो, खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना एक धाव ऍड होते. टीमची टोटल 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. एक धाव पोद्दार 11 करावे संघ जोडतोय तो धाव फलकावर. निर्णायक धावा आहे त्या, कारण क्वार्टर फायनलची लढत आहे. नो बॉल आणि विकेट किपरच्या पायातनं चेंडू मात्र पसार झालाय. नो आणि +4 धावा मिळतील 5. अंग्रेजी दोन चेंडू फक्त झालेत आणि स्कोर आहे 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून 4 बॉल बाकी आहेत दुसऱ्या ओव्हर मधील आणि 4 षटकांचा सामना आहे. हो, आतमध्ये चेंडू आतली कडा लागली. मॅक खरं तर पाहत राहिलाय पाठीमागे, मात्र एक सिंगल क्विकली कंप्लीट केली आहे. एका बाजूला नियॉन असं निकनेम असलेले ओमकार तुम्हाला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला मॅक हे निकनेम असलेले मच्छिंद्र तुम्हाला पाहायला मिळतात. टीमची टोटल 24 रन्स. दुसरं षटक सुरू आहे. क्वार्टर फायनल नंबर 4. स्टेप आउट झाले. ऑफ ब्रेक चेंडू नाही उमगला. तो ओमकारला यष्टीचित केला. पुष्कर नाही. तिसरा धक्का पोद्दार 11 करावेला. तर मोनीजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. तर मोनीजी तांडेल यांना विनंती की आपण मंचावर यावं. आपले शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज आलेत विपुल 5व्या क्रमांकावर आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. दुसरं षटक प्रगतीपथावर. मंदार बॉलिंग मार्कवर सामना करतोय विपुल. स्कोर 24. फुल टॉस बॉल गॅप मधून समीरने प्रयत्न केले मात्र ते अपुरे. येतो चौकार. 28 धावा, 28 रन्स. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. ओ, लेग ब्रेक केला होता चेंडू मात्र वाईट. बघा, विकेट किपरला विनंती आहे थोडं सांभाळून तुम्ही किपिंग करा, कारण फलंदाज भरपूर अग्रेशन मध्ये असतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. एस गणेश कांबळे पुन्हा एकदा यांचा शुभागमन होत आहे. हो, चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट आणि इथे पहा एक चोरटी धाव पूर्ण केली. षटक संपलं आणि टीमची टोटल आहे ती 30. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या ओव्हर मध्ये. टोटल झाली ती 30. चांगल्या धावा उभारल्यात पोद्दार 11 करावे संघाने. 2-3 विकेट गमावल्यानंतर देखील 30 धावा चांगला स्कोर आहे 2 ओव्हर मध्ये. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. 25 झाले तर चांगला स्कोर होईल. हो, चांगला टॅप आपण पाहतोय समीर लाड. सॅम चांगली फिल्डिंग. विपुलने चांगलं टाइम केलं होतं बॉलला, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव येतोय. ओ हो, फुल टॉस बॉल होता. डॉट चेंडू आतमधून गेलाय चेंडू. पंच सांगतायत
की चेंडूने टर्न घेतला, मात्र पहिले आतमध्ये पिचिंग होऊन नंतर बाहेर वळालाय. सलग 2 चेंडू डॉट येत असताना आपण पाहतोय. प्रेशर बिल्डअप करतोय सिद्धेश भाबड. विपुल आहे. ओ एज लागली होती आणि इथे काय घडतंय. ओहो घाई केली आपण पाहतोय ते मॅक अर्थात मच्छिंद्रने असं आपण म्हणू शकतो. विकेट मात्र प्राप्त झाली की नाही झाली अजून. चला मिथून आलेत नवीन फलंदाज. चला थोडी घाई करा. चला आता स्पीडअप करा थोडीशी. 30च धावा आहेत. 3 चेंडू झालेत. चला अंडराम क्रिकेट म्हटलं की भरपूर नियमावली आणि पंच वारंवार सल्लामसलत करतात. करावे संघाला 5 रनची पेनल्टी देखील लागलेली आहे. 12वा खेळाडू मगाशी नव्हते म्हणून. यस रोनक तांडेल यांचं शुभागमन. स्वस्तिक म्हात्रे यांचंही शुभागमन होते. त्यांना विनंती आपण मंचावर यावं. आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे स्वस्तिक म्हात्रे. येस वाईड बॉल मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. वाईड बॉल आणि सॉफ्ट सिग्नल हा आउट आहे. आता बघूया तिसरे पंच शहानिशा करतील. चला गेट समोर जे वाहनं पार्क केली चुकीच्या पद्धतीने कृपया तिथून काढून टाका. आणि महिलांना बसण्याची व्यवस्था आहे तर पुरुष जे बसते त्यांना थोडं विनंती की महिलांना पहिले प्राधान्य द्या आसनस्थ होण्यासाठी. नॉट आउट आहे. चला वाईडची फक्त 1 रन मिळेल. टीमची टोटल जाईल 31. यस अमित पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही अमितजी पाटील यांना विनंती करतो की आपणही मंचावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याच दरम्यान विपुलच्या बॅटमधनं एक जबरदस्त तडाखा डाऊन दी ग्राउंड. सिद्धेशच्या विरुद्ध चौकार. 35 धावा. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. तिसरं षटक सुरू आहे. चला न्यू ओमकार 11. थोडी घाई करूया आपण. आणि पुढचे दोन्ही संघ सह्याद्री आणि समर्थ रेडीरा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपला होईल याची नोंद घ्या. पुन्हा एकदा स्टेप आउट. निखिलच्या बुडा खालून चेंडू फरार झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर पूर्वांचल पॅन्थरचे ओनर एसबीएल मधील सिंग साहेब इथे उपस्थित आहेत. सिंग साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे शौर्य प्रीमियर लीग मध्ये. ओहो आतली कडा लागली आहे. पुष्करला या बॉलने चकवलंय. 1 सिंगल इथे मिळते. 40 धावा धावफलकावर आणि तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 40 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर. निखिल यादव डेथ ओव्हर मध्ये आलेत आणि शेवटच्या बॉलवर सिंगल काढली होती. त्यामुळे आता विपुलकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन आहेत निखिल यादव न्यू ओमकार 11 संघाचे. 40 ला 4 सध्या धावसंख्या. क्वार्टर फायनल क्रमांक 4. यानंतर अजून 4 सामने आपण एन्जॉय करणार आहोत.
पहिलाच चेंडू आपण पाहतोय, सोडून दिला असता तर वाईड असतं, मात्र आतली कडा लागली, बॉल पाठीमागे गेलाय, जिकडे आसिफ आपल्याला पाहायला मिळाले. 1 रन इथे मिळते आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता मिथून येतोय. मिथून पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. टीमची टोटल झाली ती 41. 41 फॉर 4. 5 बॉल शिल्लक. हो, इथे बघा यष्टीचित केलंय आणि फलंदाज बाद होतोय तो मिथून. बघा बाहेर बस अडकली आहे. चला, ज्यांनी व्हेकल्स पार्क केल्याच पटापट जा बाहेर. चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केल्या असेल तर त्या काढायच्या तिकडनं. जयेश तांडेल आलेत नवीन फलंदाज. बघा नुकतीच आमदार चषक स्पर्धा करावे गावामध्ये संपन्न झाली. 2.5 लाख रुपये जिथे प्रथम पारितोषिक होतं, जिथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली आहे जयेशला. आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवर तोच फॉर्म दाखवतो या क्रीडांगणावर. ठोकलाय चौका. जयेश जो सध्या स्ट्राईकवर आहे, प्रेक्षकांच्या माहितीसाठी अगदी तासाभरापूर्वी मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याने 2 व्हीलर बाईक जिंकली आपल्या गणपतशेठ तांडेल मैदान क्रीडांगण करावे नगरीमध्ये. हा करावे गावचा खेळाडू आहे, जिथे 2.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा सुरू होती आणि जिथे मॅन ऑफ द सिरीज आणि मालिकावीर म्हणून बाईक या खेळाडूने पटकावले. तो सध्या स्ट्राईकवर आहे. पहिल्या बॉलवर त्याने चौकार खेचलाय. खेळत असताना जागा बनवली, रूम क्रिएट केलाय. ओहो हो, थ्रो कुठे चाललाय थ्रो. 1 रन इथे मिळते. स्कोर शिफ्ट होतोय 46 वर आणि 2 बॉलचा खेळ आता शिल्लक येतो शेवटचा. रोनक जवळजवळ 1.5 तास सामने थांबले होते. 1.5 तास करावे संघाचा वेट करण्यात आला. आमची एक एक्झिबिशन मॅचही झाली, आम्ही जिंकलो शौर्य 11 अगेन्स्ट MH43 च्या विरुद्ध. त्यात अमरदादा भोईर यांनी 4 चौकार मारले, सगळे ऑन साइडला. चला, 1 चेक झालाय. निखिल टू विपुल. नेक्स्ट बॉल. ओ, इथे बघा ह्या कुरघोड्या. चला, सिंग साहेब यांचं आगमन होत आहे. पूर्वांचल पॅन्थरचे ओनर आहेत SBL मध्ये या वर्षी. ओ, इथे सर्कल आउटच्या स्वरूपात विपुल होतोय बाद. अजून एक धक्का. पोद्दार 11 करावेला. डिझमॅडी राहुल आले नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावर आहेत. 46 रन्स. ओ, स्टेप आउट झाले ऑन साइडला. 1 रन पूर्ण होते आणि 1च धाव इथे मिळते. पहिलं सत्र संपलंय. 47 धावा धावफलकावर आहेत. 47 आणि 48 रनचं लक्ष आहे न्यू ओमकार 11 या टीम समोर 24 बॉल मध्ये. आणि 5 रनची पेनल्टी आहे, त्यामुळे 5 रनने न्यू ओमकार 11चं स्कोर कार्ड चालू होईल, याची नोंद घ्या. येस, टॉस पहिले करूया आपण. येस, अमर भोईर सर जॉईन होतील टॉस साठी. एका बाजूला सह्याद्री 11 आणि त्यांच्या विरुद्ध स्पार्टन 11 सेमीफायनल क्रमांक 1. धन्यवाद युवराज सर. फर्स्ट सेमीफायनलचा नाणेफेकीचा कॉल आता मात्र इथं होणार आहे. एका बाजूला स्पार्टन्स, एका बाजूला सह्याद्री. 2 मातबकर संघ आमने सामने बघायला मिळतील इन फर्स्ट सेमीफायनल. आणि सन्माननीय पवार साहेबांची हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या पवार साहेब. सह्याद्री टीम कर्णधार कॅप्टन राहुल तायडे. स्पार्टन्स टीम कॅप्टन किशोर. समर्थ 11 वर्सेस सह्याद्री 11 अशी ही
फर्स्ट सेमीफायनलचा टॉसचा कॉल केला जातोय. चला कोण करतं कॉल, कोण देत आहे? चला सह्याद्री लिहून संघाचा कर्णधार. हेड इज द कॉल, हेड इट इज. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करणार पहिले. बॅटिंगचा निर्णय घेतला. आपण पहिला सामना देखील बघितला, तिथं देखील नाणेफेकीचा कॉल जिंकला, फलंदाजी स्वीकारली, चांगली फलंदाजी केली. आता मात्र अनुभवी संघ आहे समोर. श्यामबाईने जिथं घडवलाय, हेमंत वागसे सारखा एक दर्जेदार फलंदाज आहे, शिरलेश आहे. काय रणनीती असेल आणि कितपर्यंत धावा काढण्याचा माणूस असेल? 60+ तरी आम्हाला करावं लागेल त्यांच्यासमोर. निश्चित असा कुठला फलंदाज आहे त्याच्यावरती मदार असेल? आमच्याकडनं की त्यांच्याकडनं? ओपनिंग राम आणि मी. चला दोघांवरती विश्वास दाखवला. तुम्हाला शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करायचं हेमंत, आणि क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी 60 धावांचं टार्गेट सेट करण्याचं माणूस दाखवलं. तुम्ही कुठपर्यंत रोखणार त्यांना? आम्ही त्यांना 50 ते 45च्या आतमध्येच रोखू आणि रोखणार. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आपण सेमीफायनल फर्स्ट साठी, आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. युवराज माळी सर. चला काही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला इथं स्वास्तिक मात्रे उपस्थित आहेत. आपण सर्वप्रथम मोनिश टांडेल यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना या स्पर्धेचे सर्वे सर्वा ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते मोनिश टांडेल यांचा सत्कार आणि सन्मान होताना बघायला मिळतोय. मोनिश टांडेल एक चांगला खेळाडू आहे, क्रिकेटपटू, आणि त्याचा सन्मान करत असताना आयोजक स्वतः ओमकारजी माने, त्याचबरोबर स्वास्तिकचा देखील इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल. हे मित्र परिवार आहे मित्रांनो. हे बघता मित्रांचं प्रेम आहे. मित्रांच्या ह्या स्पर्धेमध्ये कुठेतरी मित्रांची आवर्जून हजेरी आपण अनुभवतोय, आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान त्यात थाटामाटात आणि त्याचा उत्सुकतेने केला जातोय. या स्पर्धेचे सर्वे सर्वा ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर अक्षय कडू हे देखील उपस्थित आहेत. याचा देखील सत्कार आणि सन्मान या स्पर्धेचे सर्वे सर्वा ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. आणि पहिला चेंडू आता मात्र. चला त्याचबरोबर पवार साहेब इथं उपस्थित आहेत. पवार साहेबांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान आदराने आणि सन्मानाने केला जातोय. या स्पर्धेचे सर्व ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते माहिती उपदार शाल या स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तसेच अज्जू कदम इथं उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण अज्जू सर व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. चला प्रेक्षकांना मात्र थोडंसं वेट करावं लागेल. स्कोर पासून थोडं वंचित ठेवतोय तुम्हाला. सन्माननीय समीरजी तांडेल सर इथं उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार आणि सन्मान इथं करत असताना या स्पर्धेचे सर्वे सर्वा ओमकारजी माने यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. हे सर्व मित्रप्रेम आहे. चला थोडा वेळ थांबायचा आहे सर. तसेच सिंग साहेब इथे उपस्थित आहेत, यांचा देखील सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती आपण अनुभवतोय. चला आता मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया आपण. येस, आणि बघा न्यू ओमकार 11 संघाचा स्कोअर कार्ड 5 ने सुरू केले निखिल आपण. येस, आणि त्यामध्ये बायची 4 अशा 9 धावा तुमच्या स्कोअर कार्डवर अपडेट झालेल्या आहेत. सचिन सर आपल्या माहितीसाठी देखील. येस, त्याच दरम्यान शुभागमन होत आहे. अर्थातच या शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकार एकनाथ माने साहेबांच्या सौभाग्यवती स्नेहलताई ओमकार माने मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. मी सर्व ताईंना आणि त्यांच्यासोबत माता भगिनी ओमकार माने यांच्या मातोश्री देखील आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण देखील मंचावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. तर या शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकार एकनाथ माने
यांच्या मातोश्री यांचं देखील शुभागमन होतं. त्याचबरोबर समाजसेविका आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्नेहलताई एकनाथ माने मॅडम समाजसेविका यांचंही शुभ आगमन या ठिकाणी होत असताना आम्ही सर्व माता भगिनींचं जिजाऊच्या लेकींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि सर्वांना मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करतोय. त्यांच्या समवेत सर्व त्यांच्या मैत्रिणी त्यांच्या सर्व सोबतीने आपण पाहतोय. त्यांच्या सोसायटीमधील सर्व माता भगिनी ज्यांचं शुभ आगमन होतं सर्वांना आसनस्थ होण्याची आम्ही विनंती करतो. चला मॅच चालू करायचे आणि क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर यायचं. चला जयेश बॉलिंग मार्कवर 9 धावा धावफलकावर आहेत. एकच चेंडू झालाय 9 धावा स्कोर कार्डवर आणि इथे बघा वाईड आणि वाईड वर पुन्हा 4 धावा मिळतात. ते 5 रिजय. थँक्यू. टीमची टोटल झाली आहे ती 14 धावा. टार्गेट आहे 48चं 48 रनचं. अगदी कलात्मक पद्धतीने बॉलला स्टिअर केलंय. थर्डमॅनला इथे 1 रन मिळते. टीमची टोटल 15 वर जाऊन पोहोचली आता 15 रन्स ऑन बोर्ड. 48 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि सुरुवात थोडी निराशाजनक झाली आहे ती करावे संघासाठी. मात्र न्यू ओमकार 11 संघासाठी अतिशय सकारात्मक सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला आपण थोडी गती देऊया कारण बराच वेळ लागला या सामन्यासाठी. 8:19 मिनिटं होतात आणि या सामन्यानंतर अजून 4 सामने आहेत आपले महत्वाचे. 2 सेमीफायनल, एक तिसऱ्या स्थानासाठी आणि एक फायनलचा सामना. क्रिस आता स्ट्राइक वर आला. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. जयेश काही प्रमाणात त्याने चुका नक्कीच केल्यात मात्र त्या चुका आता सुधारण्याची त्याच्याकडे संधी आहे. इथे जर एखादी विकेट काढली डॉट बॉल जर वाढवले तर नक्कीच धावसंख्येवर तो अंकुश लावू शकतो. इथे किपरच्या डोक्यावरनं बॉल गेलाय पाठीमागे जिकडे धनेश आहेत. लेग बाईचा इशारा पंच कळवतात. 1 धाव स्कोर शिफ्ट होतोय तो 16च्या घरात. 16 रन्स. 4 बॉल झालेत आतापर्यंत. 16 धावा धावफलकावर. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 48 रनचं लक्ष आहे. नारी शक्तीने आपण पाहतो हे व्यासपीठ कचाकच भरलंय. समाजसेविका आणि शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री ओमकार एकनाथ माने यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती स्नेहलताई समाजसेविका यांचे या ठिकाणी आपल्याला विशेष उपस्थिती आणि त्यांच्या समवेत संपूर्ण नारी शक्ती आपल्याला पाहायला मिळते. या जिजाऊच्या लेखी या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्याच दरम्यान चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. रोनक आणि स्कोर झालाय तो 17. आता इथून 18 बॉल आणि 31 रनची गरज असणार आहे. 18 चेंडू 31 धावा. माडी थँक्यू. चला सामन्याला स्पीडअप करा थोडस. दोन्ही संघांना विनंती आहे करावे आणि पोद्दार 11 करावे आणि न्यू ओमकार 11. चला मॅचला स्पीडअप करा. 18 बॉल 31. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर जय पाटील. पहिलं षटक जयेशने हाताळलं. आता जय पाटील आपल्याला पाहायला मिळेल.
हो, शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, बॉलला पॉइंटला ढकललाय, जिथे मॅकला आपण पाहतोय मच्छिंद्रला चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पुढे सरसावला तो पॉइंट वरनं. एक धाव इथे मिळते. टीमची टोटल 18 वर जाऊन पोहोचले. आता 30 रनची गरज. 17 बॉलचा खेळ शिल्लक. 17 चेंडू 30 धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली. महिला वर्ग, पुरुष वर्ग, युवा क्रीडा रसिक सर्वजण आनंद घेतात. फुल टॉस घेतलाय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बॉल. डावकऱ्या त्याचा क्रिस ऑन साइडला दिशा देतोय. पहिल्या 2 बॉलवर एक सिंगल रन आली. टीमची टोटल झाली ती 19. 19 रन्स ऑन बोर्ड. जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये जाणार. पराभूत संघ या स्पर्धेतनं सरळ थेट घरी जाणार आहे. त्याच्या हाती काहीच लागणार नाही. येस, लकी ड्रॉ आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय कुपन एक्सेप्ट केले जात आहेत. नो बॉल त्या दरम्यान येतोय. महिला वर्गांसाठी खरं तर 10 पैठणी साड्या आणि पुरुष वर्गासाठी कूलर आणि त्याचबरोबर इयरपॉड्स अशी बक्षिसं आपण ठेवलेत. तिथे आपल्याला काय करायचं तर निशुल्क एक कुपन घ्यायचं, ज्याचे कुठले पैसे आपल्याला द्यायचे नाहीये. त्या कुपन मध्ये आपली माहिती भरायची आहे आणि त्या बॉक्स मध्ये तो कुपन आपल्याला टाकायचा आहे. फक्त एकाने एकच कुपन टाकायचंय एवढीच विनंती. आणि 10 भाग्यवान महिलांना पैठणी साड्या आणि 10 भाग्यवान पुरुषांना इयरबॉड्स आणि कूलर दिले जातील. डॉट बॉल येतोय. टीमची टोटल आहे ती 20. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू अजूनही येते. 15 चेंडू 28 हे समीकरण. 15 चेंडू 28 धावांची इथून गरज. हो, चांगला चेंडू. निखिलने सोडून देण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉलने शेवटच्या मुवमेंटला काटा बदलला, कोण बदलला आणि सरळ आपण पाहतोय पायांवर जाऊन चेंडू आदळलाय. तो निखिलच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. वीस धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 14 बॉल आणि 28 रनची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन, म्हणजे 12ची सरासरी इथून पुढे मेंटेन करायची आहे. यावेळेस बघा क्रॅकिंग फटका. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि पॉइंटला बॉल ढकललाय. चौकार. चला, सन्माननीय राम झेंडे साहेब यांचं देखील इथं उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि एक प्रेक्षकांना विनंती असेल, गेट समोरचे प्रेक्षक उभे आहेत ना, कृपया करून गेटच्या थोडं गेट सोडून आपण उभं राहायचं आहे, कारण महिला भगिनींना कुठेतरी येण्यास जागा ठेवावी तिथून. येस युवराज सर. येस, वाईट बॉल त्या दरम्यान येतोय. चौकार आला होता, त्यानंतर वाईट. टीमची टोटल झाली आहे ती 25 आणि रामसाहेबांचा शुभ सन्मान आपण पाहते मंचावर होतोय. 13 बॉल आणि 23 रनची आता गरज आहे. 13 चेंडू 23 धावा. सामना रोमर्षक होणार यामध्ये ते मात्र शंका नाही. वाईट बॉल. जयची थोडीशी लाईन खराब झाली आता जय पाटीलची. एक चौकारानंतर त्याने 2 वाईट बॉल हाताळलेत. हे प्रेशर आपण पाहतोय क्वार्टर फायनलचं आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण पाहतोय यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तांबे साहेब इथं उपस्थित आहेत सर, त्यांचे देखील आपण इथं मंचावरती सत्कार आणि सन्मान करतोय. चला, ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. येस, डॉट बॉल इथे येतोय. त्याच दरम्यान षटक संपलंय दुसरं. टीमची टोटल आहे 26. आता 12 चेंडू आणि 22 रनची गरज. 12 चेंडू 22 धावा. चला, सामन्याला थोडं स्पीडअप करा. आता बराच आमचे नितेश भोईर सध्या प्रेक्षकांमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. येस येस, काही वेळाने नंतर ते लगेचच पुढच्या 10 मिनिटांमध्ये आम्हाला स्टेजवर नक्कीच इथे पाहायला मिळतील. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मच्छिंद्र आलाय, अर्थात मॅक आलाय. मॅकने रोनक पहिल्या सत्रामध्ये 2 चौकार मारले होते. 3 बॉलमध्ये 8 धावांचं त्याने योगदान दिलं होतं आणि आता 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. त्यामुळे हे षटक निर्णायक आहे. विकेट अजून गेली नाहीये न्यू ओमकार 11 संघाची. क्रिस आणि निखिल यादव ही जोडी मैदानामध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 12-22. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला हळुवार पद्धतीने दिशा दिली.
एक सिंगल काढली निखिल यादव, टीमचा कॅप्टन सध्या स्ट्राईकवर. 11 बॉल 21 रन. प्रत्येक चेंडूनिशी आपण पाहतोय समीकरण बदलत आहे, इक्वेशन बदलत आहे, कॅल्क्युलेशन बदलत आहे. कारण ही मॅच जी आहे, हा सामना जो आहे हा नॉकआउट आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे, म्हणजे बक्षिसाच्या एक पाऊल जवळ जाणार आहे. त्यासाठी ही लढाई सुरू आहे. एक करावे गावातील संघ आहे पोद्दार 11 करावे, दुसरा कॉलनी गटातील कॉलनी परिसरातील न्यू ओमकार 11. यावेळेस बघा उलट्या बॅटने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. धनेश कडूच्या माध्यमातून 3 धावा तब्बल धनेशने वाचवल्या त्या ठिकाणी. 2 वेळा त्याने अशा पद्धतीने चौकार वाचवलेत. 1 रन, टीमची टोटल 28. आता 10 बॉल 20. 10 बॉल 20 रनची आता गरज आहे. दहा चेंडू 20 धावा असं इक्वेशन आपण पाहतोय मैदानाच्या आत. क्वार्टर फायनलचा सामना. चला पंच काहीतरी सूचित करतायत बघा. यस, श्वान मैदानाच्या आतमध्ये आलेले. कालही ते मैदानामध्ये आले होते राजासारखे. अगदी मॅच सुरू आहे आणि मधून गेले ते. 10 बॉल 20. क्रिस ऑन स्ट्राईक. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय आणि इथे काय घडतंय. ओ हो 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 हो, क्रिस बाद. मॅच मध्ये आता टर्निंग पॉइंट आलाय, कारण 9 बॉल 20 पाहिजे. एक चेंडू आपण पाहतोय कमी झालाय, त्यावर विकेट आली आहे. आणि आता सिद्धेश भाबड नवीन फलंदाज सध्या नॉन स्ट्राईकला. निखिल यादव टीमचा कॅप्टन सध्या स्ट्राईकवर आहे. मात्र मॅक अर्थात मच्छिंद्र अफलातून गोलंदाजी साकारतोय. पहिल्या 2 बॉलवर एक सिंगल रन आणि रनआउटच्या स्वरूपात तिसऱ्या बॉलवर आली विकेट. 28 वर स्कोर आहे. 9 बॉल 20 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका, मात्र लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र त्याला चकवून बॉल सीमा पार, चौकार. 8 चेंडू आणि आता 16 रनची गरज आहे. चौकार आणि मोठा उलटफेर केलाय. आता जयेश आणि जय दोघेही आलेत. मॅक करतात मच्छिंद्रला काहीतरी कानमंत्र देतात, सल्ला देतात. बघूया आता काय घडतंय. तो सल्ला कितपत फायदेशीर ठरतोय. क्षेत्ररक्षकाने खूप चांगले प्रयत्न केले होते, तन्मय होते, मात्र प्रयत्न तर मात्र असफल राहिले. चौकार नक्कीच आलाय. पुढचा बॉल घेऊन मॅक्स सज्ज होते निखिलसाठी. यस, बेल्स पडल्या नाहीयेत. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. मॅच मध्ये मात्र आता कमबॅक करत असताना पोद्दार 11 करावे संघ. 7 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. 1 चेंडू आलाय तो डॉट. या ओव्हर मध्ये मच्छिंद्रने 5 चेंडू टाकलेत आणि 6 रन्स खर्च केल्यात. 7 चेंडू 16 धावा. जयेश आणि निखिल आपण पाहतोय खूप चांगले मित्र, मात्र मैदानाच्या आतमध्ये आज प्रतिस्पर्धी. मैदानामध्ये असे एंटर होत आहे तुम्ही प्रतिस्पर्धी बनत असता. फुलटॉस बॉल, गॅप मधून बॉल फरार. शेवटच्या बॉलवर येतोय तो चौकार. षटक संपलंय. 3रं स्कोर आहे तो 36. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 रनची गरज. थँक्यू डीजे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा परत. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. एलईडी स्क्रीनवर आपण देखील ही सर्व स्पर्धेची क्षणचित्र युट्यूब आणि त्याचबरोबर या क्रीडांगणामध्ये देखील आपण पाहत आहे. 6 बॉल 12 रनची गरज. कोणता तो गोलंदाज या धाबा डिफेंड करणार. विपुल भोईर. विपुलने रोनक बॅटिंग करत असताना 15 धावांचं योगदान दिलं होतं. 10 चेंडू तो खेळला होता.
3 चौकार त्याने लगावले होते. चला सामन्याला गती द्या थोडीशी. पोद्दार 11 करावे संघ आपल्याला विनंती आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. चला स्पीड अप करा थोडस. जयेश जय, चला विपुल घाई करा थोडीशी. बघा बराच वेळ आम्ही आपली वाट पाहिली होती. 6 चेंडू आणि 12. सहा चेंडू 12 धावा. गोलंदाज आता बदलला गेलाय रोनक. धनेशला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. धनेश कळू. चला चला जयेश जयेश घाई करा प्लीज प्लीज घाई करा प्लीज. एवढा वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे. 4 सामने अजून पेंडिंग आहेत. 8:30 वाजून गेलेत. सिद्धेश बाबड आणि धनेश सध्या बॉलिंग मार्कवर. स्वतः आता आपण पाहतोय जयेश बाउंड्री लाईनवर आहेत आणि जय ऍज अ विकेट किपर आता रिप्लेस झालेत. पहिला चेंडू ऑन साइडला दिशा दिली. बॉल फॉर सीमा पार. सिद्धेशच्या बॅटमधनं येतोय चौकार. He's a baddie man from नेरूळ गाव. यांची उत्तम साऊंड क्वालिटी आणि ही लाईट्स तुम्ही पाहताय. पास मध्ये 8 ची गरज. हो हळवार पद्धतीने नजाकतीने बॉलला स्टिअर केलंय. तिकडे मॅक आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग करतात. 1 रन मिळते. आता 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तर व्यासपीठावर ज्या माता भगिनीच्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित त्यांचा सन्मान आपण पाहतोय. सौभाग्यवती स्नेहलताई ओमकार माने मॅडम यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांच्या मातोश्रींच्या शुभ हस्ते होते. ओमकार दादांच्या आणि मॅचही सुरू आहे मैदानाच्या आत. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली सुरू आहेत. हो चांगला फटका गॅप मध्ये बॉल चाललाय. बुलेट शॉट चौकार. तीन चेंडू 3 धावांची आता गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिलने तो चौकार खेचला गॅप मध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. संघनायक आहे, संघाचा म्होरक्या आहे, संघाचा नेता आहे, कॅप्टन आहे आणि कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी पाहूया आता तो लिलेया पेलतोय का. आता दुसऱ्या बाजूला पोद्दार 11 करावे. करेल का पुनरागमन. इथून कंपल्सरी चेस आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 3. वाईट बॉल पंचांनी सांगितलंय आणि आता 3 बॉल 2 ची गरज आहे. 1 धाव पुढे सरकलाय. धाव फलक 46 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 3 बॉल 2 ची गरज. 48चं आव्हान होतं. पोद्दार 11 करावे. थोडंसं उशिराने आला. आयोजकांनी भरपूर त्यांची वाट पाहिली. 1.5 तास सामने थांबले. मात्र त्यानंतर खूप चांगला खेळ केला. विपुलची फलंदाजी असेल, त्यामध्ये मच्छिंद्रचं कॉन्ट्रीब्युशन असेल, विसरता कामा नये. बॉल हवेत आहे आणि इथे झेल टिपलाय. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. बिग फिश गॉन. कॅप्टन निखिल होतोय बाद. मॅच मध्ये काय टर्न आला या मॅच मध्ये. पोद्दार 11 करावे संघाने आता पुन्हा एकदा त्यांच्या आशा पल्लवित केल्यात. सामन्यामध्ये त्यांनी मात्र स्फूर्ती भरली, स्फुरण भरलंय असं दिसतंय. कारण मोक्याच्या क्षणी कॅप्टन निखिल यादवची विकेट आली. नवीन फलंदाज पुष्कर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 बॉल 2 ची गरज आहे आता. पोद्दार 11 करावे की ओम न्यू ओमकार 11 कोण जाणार सेकंड सेमीफायनल मध्ये आणि स्पार्टनच्या विरुद्ध खेळणार.
पुढचे दोन्ही संघ सह्याद्री 11 आणि समर्थ 11 आपण रेडी राहा. 2 बॉल 2 ची गरज. 2 चेंडू 2 धावा. धनेश सामना करतोय पुष्कर. 2 चेंडू 2 धावा. पुष्करची एक अनोखी शैली बॅट फिरवण्याची, स्टान्स घेण्याच्या अगोदर आपण पाहतोय. हो इथे पहा उलट्या बॅटने एक सिंगल मिळते. स्कोर लेवल झालाय. आता एकामध्ये एकाची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. इथे जर डॉट बॉल काढला तर पोद्दार 11 करावे संघ जिंकेल, कारण स्कोर लेवल झालाय. डू ऑर डाय. आता मात्र हा सामना 1 बॉल 1 रनची गरज आहे. अमर सर, युवराज सर, काय सामना होतोय आणि ह्या स्पर्धेमध्ये तब्बल 3 वेळा आपण बघितलं 1 चेंडू आणि 1 धाव. आणि तिसरा सामना हा क्रिकेटचा विजय आहे. हा विजय आहे शौर्य प्रतिष्ठानचा. हा विजय आहे शौर्य प्रीमियर लीगचा. हा विजय आहे ओमकारजी माने यांच्या प्रयत्नांचा आणि परिश्रमाचा. आणि या स्पर्धेसाठी जर हा सामना आवडला असेल प्रेक्षकांना, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी. व्हॉट अ मॅच. एक्सलंट 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 मॅच. यस युवराज सर. नक्कीच, कारण शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकार एकनाथ माने साहेबांची मात्र ही संकल्पना, ज्याला सीवूड्स बॉक्स ग्रुपची साथ मिळाली, आणि पाहता पाहता पहा ही स्पर्धा मात्र आता संपूर्ण नवी मुंबईमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. इतकी सुंदर स्पर्धा, आणि त्यामध्ये करावे गावातील संघ पोद्दार 11 आणि दुसऱ्या बाजूला न्यू ओमकार 11 कॉलनी विभागातील. 1 बॉल 1 रनची गरज आहे. आता थोडेसे लेट आले होते करावे संघ, लेट पण शेड होतील का हे पाहावं लागेल. आता अजून 4 सामने, चला स्पीडअप करा प्लीज. अजून 4 सामने आहेत. पोद्दार 11 करावे संघ, इतका वेळ नाहीये. पंच सूचित करतात. बॅट्समॅन स्टान्स घ्या तुम्ही. चला सिद्धेश आणि पुष्कर. 1 बॉलवर 1 रनची गरज. कंपल्सरी चेस. इथे डॉट बॉल आला. पोद्दार 11 करावे संघ थेट सेमीफायनल मध्ये. इथे सिंगल काढली तर न्यू ओमकार 11 संघ जाईल सेमीफायनल मध्ये. 1 चेंडू 1 धाव. अमरेला फिल्डिंग. खेरलंय आता फलंदाजाला. सिंगल रोखण्यासाठी प्रयत्न. कोण ठरे हिरो, सिद्धेश की धनेश. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि इथे आलाय डॉट बॉल. पोद्दार 11 करावे संघ पोहोचलाय थेट सेमीफायनल मध्ये. लेट आले पण शेड झालेत. बघा मंचावर सर्व महिला वर्ग उपस्थित आहे. त्या सर्वांचा नामोल्लेख आपण करूया. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गौरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनीषा वाघ मॅडम उपाध्यक्ष नवी मुंबई महिला मोर्चा. त्याचबरोबर पूजा जगदाळे मॅडम, मंदा मोरे मॅडम, किरण जाधव मॅडम, वनिता अवसरे मॅडम, आकांक्षा पाटील मॅडम, सर्व मान्यवरांचा आम्ही, सर्व महिला या वर्गाचा आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय. समाजसेवेचा वसा त्या दाम्पत्याने खरं तर अंगीकारला. जो विडा त्याने उचललाय, खरं तर कमी वयामध्ये खरं तर ही जबाबदारीची जाण, समाजसेवेची जाण ज्यांना मात्र आली आणि ज्यांनी अंगीकारली आहे, असे श्री ओमकार एकनाथ माने साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ स्नेहलताई ओमकार माने मॅडम या दोघांच्या शुभ हस्ते सर्व महिला वर्गाचा सन्मान आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. चला सामन्याचा सामनावीर धनेश कडू ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच.